आज या ठिकाणी ऑल इंडिया केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन द्वारा आज बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संविधान चौकामध्ये नागपूर येथील संविधान चौकामध्ये हे सर्व पदाधिकारी हे सर्व ड्रग विक्रीचे जे दुकानदार आहेत, जे चिल्लर दुकानदार आहेत, या ठिकाणी सर्व आपल्या मागण्यांना घेऊन आज यांनी बंद केलेलं आहे। आज एक दिवसीय बंद आहे असून या संविधान चौकामध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून ऑनलाईन जे विक्री होत आहे दवाईची, या संदर्भामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे, कशासाठी त्यांनी या ठिकाणी बंद केला, नेमकं त्यांच्या मागण्या काय आहे आणि आज या ठिकाणी बंद ठेवल्याच्या नंतर पुढील त्यांच्या काय दिशा, त्यांच्या संघटनेची काय दिशा राहणार आहे, आपण आज जाणून घेऊया। संघटनेचे जे अध्यक्ष आहेत, मी राजीव उपरे, अध्यक्ष नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, आमच्या ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या आव्हानावर महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन एक दिवसाचा आम्ही बंद पुकारला आहे आणि या बंदमध्ये पूर्ण भारतातील जवळपास 12.5 लाख औषधी विक्रेते याच्यात सहभागी आहेत। आमची मागणी आहे, ऑनलाईन औषधी विक्री जे अनियंत्रित व इलिगल आहे त्याला सरकारने पूर्णतः त्याच्यावर बंदी घातली पाहिजे आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये ऑनलाईन औषधी विक्रीचं काही प्रोव्हिजन नाही, ते प्रोव्हिजन नसतानासुद्धा सर्रासपणे ऑनलाईन औषधी विक्री सुरू आहे आणि ऑनरेबल दिल्ली हायकोर्ट आणि ऑनरेबल चेन्नई हायकोर्ट यांनी या बाबतीत 2018मध्ये स्टेसुद्धा दिले आहे। स्टे दिल्यानंतरसुद्धा ऑनलाईन औषधी विक्री सर्रास विक्री सुरू आहे। आम्हाला शासनाला हे सांगायचं आहे का ऑनलाईन औषधी विक्री पूर्णतः बंद व्हावी आणि कॉर्पोरेट चेन शॉपी ज्या आहे त्यांच्या माध्यमातून जे अव्यावसायिक डिस्काउंट 25-30% देत आहे, जेव्हा की आमची मार्जिन जी आहे ती 16 आणि 20% आहे। इतकी कमी मार्जिन असल्यानंतर हे डिस्काउंट कसे देतात हे सुद्धा डिस्काउंट बंद व्हायला पाहिजे। आपल्या या ज्या मागण्या आहे, या ज्या मागण्याला घेऊन आपली संघटनेच्या माध्यमातून आपण आपले सर्व पदाधिकारी, आपले सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। यापूर्वी आपण शासनाच्या माध्यमातून शासनाकडे कुठल्या या साऱ्या गोष्टीचा कुठल्या पद्धतीनं आपण याच्या माध्यमातून आपल्या मागण्याच्या माध्यमातून पाठपुरावा केला का? याच्या आधी आदरणीय जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिनिस्टर आहेत जे पी नड्डाजी आणि पीयूषजी गोयल जे वाणिज्य मंत्री आहे आणि यांच्यासोबत आमच्या जवळपास ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे आमचे अध्यक्ष आहे आदरणीय जगन्नाथजी शिंदे व राजीव सिंगल सरकारचे लक्ष वेधू इच्छितो। सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आमचा जो व्यवसाय आहे, आमचं जे प्रोफेशन आहे ते ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या माध्यमाने याच्यामध्ये नियंत्रित औषधीवरती 8 आणि 16% मार्जिन आणि अनियंत्रित औषधींवरती 20 आणि 10% मार्जिन असते। रिटेल मार्जिन 20% आणि होलसेल मार्जिन 10% असते। त्याचप्रकारे 16 आणि 8% मार्जिन असते आणि ही सगळी औषधीची मान्यता सरकारद्वारा केंद्र शासनाद्वारा होत असते। त्यांच्या किमतीसुद्धा केंद्र शासनाद्वारे ठरविल्या जातात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा 10% 20% मार्जिन असल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कसं काय 25-25, 30-30% याच्यावरती डिस्काउंट देऊ इच्छितो, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आमच्या सगळ्या किरकोळ विक्रेत्यांसमोर आहे। आज तुम्ही पाहिलं की किरकोळ विक्रेत्यांची जी परिस्थिती आहे, असं म्हणून आमचं प्रोफेशन म्हणून नाही, इतर प्रोफेशनच्या किरकोळ विक्रेत्यांची सुद्धा परिस्थिती ही अशाच प्रकारची आहे। एकीकडे माल संस्कृतीला अनेक वर्षापासून आम्ही स्पर्धा करत होतो आणि आजच्या घडीला अशी असंवैधानिक रूपाने आमच्यावरती ऑनलाईनच्या माध्यमाने जी बनावट औषधी या बाजारपेठेत येत आहेत। आपण जे पाहतो की सोनं, जर आपण आजच्या घडीला 1.5 लाखाच्या वर सोनं 10 ग्रामचं रेट आहे आणि ते सोनं जर 50,000मध्ये ऑनलाईनच्या माध्यमाने मिळत असेल, याचा अर्थ लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे नक्कीच हे डुप्लिकेट सोनं तर नाही आहे असं त्या पद्धतीने पाहिलं जाते। परंतु औषधीमध्ये आज लोकांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे आज औषधीकडे जे आहे डुप्लिकेट औषधी समजून घेण्यामध्ये असे अनेक चांगले प्रॉडक्ट्स आहेत ज्याचे ऑनलाईनच्या माध्यमाने अशी डुप्लिकेट औषधी या बाजारपेठेत येत आहेत आणि याच्यामध्ये हॅबिट फॉर्मिंग ड्रग म्हणा किंवा ॲबॉर्शनच्या गोळ्या म्हणा ह्या सर्रासपणे नवीन जनरेशनला मिळत आहे। आजच्या घडीला आम्हाला नवीन जनरेशन, देशाच्या नवीन जनरेशनचं आयुष्य, त्यांचं भविष्य हे सुरक्षित ठेवणे, त्यांचं आरोग्य ज्या पद्धतीने आम्ही अनेक वर्षापासून जपत आलेलो
त्याच पद्धतीने त्यांचं भविष्य सुद्धा जोपासणं हे आमचं परम कर्तव्य समजतो. आज आपण सर या ठिकाणी आंदोलन करून राहिले. आपण याच्यापूर्वी सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे की चर्चा झाल्या, आम्ही निवेदन दिलं, आपल्या संघटनेच्या ज्या काही मागण्या त्या मांडल्या, परत त्यांना या देशाचे प्रधानमंत्रीपर्यंत सुद्धा त्यांना आपली मागणी मागायची आहे. आपल्याला मला हे म्हणायचं आहे, आपण या ठिकाणी आंदोलन करून राहिले, नेमका आज आपण कोणाला निवेदन देणार आहे का, की आज तुमचा कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे? धन्यवाद. आपल्याला सांगू इच्छितो की मागील 3 ते 4 वर्षापासून आम्ही सातत्याने केंद्राचे सगळे मंत्री म्हणजे आदरणीय JP नड्डा साहेब, त्याच्यानंतर आम्ही अमित शहाजी, त्याच्यानंतर सीतारामनजी आणि आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री देशाचे नरेंद्र मोदीजी यांना सुद्धा अनेकदा निवेदन आम्ही दिलेली आहे आणि त्या निवेदनाची दखल त्यांनी घ्यावी म्हणूनच हा 1 दिवसीय बंद आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे. जो आपण प्रश्न विचारलेला होता की आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण यापुढे काय आपण म्हणजे कुठलं पाऊल उचलणार. तर या आपल्या चॅनलच्या माध्यमाने देशाच्या जनतेला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की आमच्या जर मागण्या या परिपूर्णपणे हे नोटिफिकेशन जे काढलेलं आहे ते जर मागे घेतल्या गेले नाही तर कदाचित हे पूर्णपणे बंद राहू शकते. आम्ही संपूर्ण देशातील 12.5 लाख केमिस्ट या बंदमध्ये समाविष्ट आहेत. राज्यातील 1.25 लाख केमिस्ट याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि नागपूर जिल्ह्यातील जवळपास 6,000च्या वर केमिस्ट आमचे या बंदमध्ये समाविष्ट आहेत. अजून काही आपल्या इतर राज्यांमध्ये, कारण ही जी मागणी आहे ही मोठी मागणी आहे, कारण ऑनलाईनच्या माध्यमातून जे दवाई विक्री केल्या जाते विदाऊट डॉक्टरच्या चिठ्ठीमुळे, आणि यामुळे कसं झालं की जे सामान्य जे छोटे दुकानदार आहे त्यांच्यावरती यामुळे आज दुकान बंद करण्याची पाळी आलेली आहे. कारण पहिले त्या दवाईवरती मार्जिनसुद्धा फार कमी आहे. अशा वेळेस आणि बोगस कंपन्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दवाई विक्री केली जाते आणि हे राज्याची मागणी नसून ही ऑल इंडिया लेवलची आहे. तर काय या संदर्भामध्ये इतर राज्यांच्या ज्या काही संघटना आहे या संघटनेच्या संदर्भात आपलं काही बोलणं झालं का? मी अखिल भारतीय संघटनेचा मागच्या 27 वर्षापासून सदस्य आहे. आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा मी 12.5 लाख केमिस्ट या भारतातील 12.5 लाख केमिस्ट या बंदमध्ये समाविष्ट आहेत, याचाच अर्थ संपूर्ण राज्यातील आमचे केमिस्ट लोक याच्यामध्ये बंद आहेत. संपूर्ण राज्याच्या संघटना या बंदमध्ये समाविष्ट आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण जे बोलले की डुप्लिकेट औषधीमुळे जे डीप डिस्काउंटचा विषय जो आहे की ज्याच्यामध्ये स्वतःचं कॅपिटल जाळून म्हणजे पब्लिकच्या पैशावरती व्यापार करायचा, व्यवसाय करायचा आणि याच्यामध्ये विदेशी कंपन्या या व्यवसायामध्ये आल्यामुळे असे डीप डिस्काउंट देऊन भारतातील समस्त केमिस्ट किरकोळ विक्रेत्यांना संपवण्याचा हा कट कारस्थान आहे आणि त्याच्यामध्ये शासनाने दखल घ्यावी आणि ती दखल घेऊन हे ऑनलाईनच्या माध्यमाने हा व्यापार बंद करावा. पाश्चिमात्य देशामध्ये ही परिस्थिती आहे की त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पाश्चिमात्य देशामध्ये ऑनलाईन विक्रीला बंदी घालण्यात येत आहे, म्हणजे त्यांना त्याचे दुष्परिणाम कदाचित कळलेले आहेत. त्याच अनुषंगाने आपल्यासुद्धा भारतामध्ये नवीन जनरेशन याच्यामध्ये कुठे ना कुठे सहभागी होऊ नये किंवा त्यांना असे सर्रासपणे नशेच्या औषधे त्यांना मिळू नये या दृष्टिकोनातून हा आम्ही बंद पुकारलेला आहे आणि या बनावट औषधी विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. निश्चितच आपली मागणी कठोर कारवाई झाली पाहिजे. शासनाने या साऱ्या आपल्या मागण्याची दखल घेतली पाहिजे, कारण आरोग्याशी हा प्रश्न आहे आणि भारत हा जागतिक व्यापार पिठाचा हा मोठा देश असल्यामुळे पाश्चिमात्य देशातील अनेक देश या ठिकाणी आपापले उत्पादन या ठिकाणी करतात, पाठवतात, विक्री करतात. परंतु या विक्रीमधून लोकांच्या जीवनमानाचा प्रश्न असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने दवा विक्री करू नये यासाठी ज्या ठिकाणी हा पूर्ण या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. सर आपलं नाव आणि श्याम सुंदर परतानी, एग्जीक्यूटिव मेंबर MSCDA. सर हमारी एक विशेष मांग ये है, हमारे केमिस्ट के यहाँ पे अगर 2 गोली भी शॉर्ट हो जाती है स्टॉक में, जो अल्प्राजोलम वगैरह जिस प्रकार के ड्रग है उसके लिए उसकी दुकान 2 महीने के लिए सस्पेंड या बंद की जाती है. लेकिन ऑनलाइन वाले धड़ल्ले से 200 गोलियां भी, ये जो कि आम जनता के लिए और नई युवा पीढ़ी के लिए बहुत खतरनाक संकेत है. इस पर विशेष ध्यान देकर इन ऑनलाइन प्लेटफॉर्म्स को तुरंत बंद करवाने की हमारी बहुत बड़ी मांग है, जो जन स्वास्थ्य के लिए बहुत ज़्यादा जरूरी है. घोषित केलेलं आहे. शासनाने संबंधित विभागांनी या ठिकाणी बिल तयार करावं. केंद्राने राज्यांनी सुद्धा या संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना भेटून
अनेक त्यांनी निवेदन दिलेले आहे. यावरती त्यांनी समिती नेमावी. या समितीच्या माध्यमातून एक बिल तयार करावं. राज्य शासनाने बिल आपल्या विधानसभेमध्ये मांडावं. केंद्रीय कमिटीच्या आपल्या याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये आपलं बिल सादर करावं. त्यानंतर त्यांनी तो केंद्राला सुद्धा पाठवावं. या पद्धतीची या संघटनेची मागणी आहे. आणि जर हे ऑनलाईन विक्री अगर बंद झाली नाही आणि गरिबांना सुरक्षाच्या दृष्टिकोनातून, रुग्णांना सुरक्षाच्या दृष्टिकोनातून अगर प्रोटेक्शन मिळाले नाही तर निश्चितच नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये सुद्धा लवकरच मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल. आणि या ठिकाणी रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणे, गरीब रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणे या आंदोलनामध्ये सहभागी होईल. अशा धोक्याचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून या संविधान चौकामध्ये देण्यात येत आहे. मी सोपान मेहता, पास महाराष्ट्र न्यूज, जननायक आवाज, नागपूर, महाराष्ट्र, विदर्भ. धन्यवाद.